फार प्राचीन काळातील ही गोष्ट आहे। दुर्गा सप्तशतीमधील कथेनुसार शुंभ आणि निशुंभ नावाच्या दोन अत्यंत शक्तिशाली असुर भावांनी आपल्या मायावी शक्तीच्या जोरावर इंद्रलोकावर आक्रमण केले होते। त्यांनी देवांचा पराभव करून स्वर्गलोकावर आपला अधिकार प्रस्थापित केला। या पराभवामुळे हताश झालेल्या सर्व देवी देवतांना आपले रक्षण करण्यासाठी स्वर्गलोक सोडून जावे लागले। मात्र संपूर्ण स्वर्ग ताब्यात घेऊनही असुरराज शुंभ याचे समाधान झाले नव्हते। एके दिवशी शुंभाचा प्रधान सेनापती त्याच्याकडे आला आणि त्याने एका दिव्य स्त्रीबद्दल सांगितले। तो म्हणाला की जेव्हा तो देवांचा पाठलाग करत होता तेव्हा त्याला सिंहावर स्वार झालेली एक अत्यंत तेजस्वी आणि सुंदर स्त्री दिसली। तिचे रूप आणि यौवन इतके अद्भुत होते की जो कोणी तिला पाहिल तो विस्मित झाल्याशिवाय राहणार नाही। शुंभाचा धाकटा भाऊ निशुंभ यालाही हे ऐकून कुतूहल वाटले। त्यांना असे वाटले की अशी दिव्य सुंदरी तर केवळ असुरराज शुंभाची पटराणी बनण्यासच योग्य आहे। नियतीलाही कदाचित हेच मान्य असावे असा विचार करून शुंभाने आपला खास दूत सुग्रीव आणि सेनापती धूम्रलोचन यांना पाचारण केले। शुंभाने त्यांना आदेश दिला की त्या सुंदरीकडे जा आणि तिला माझा विवाहाचा प्रस्ताव सांगा। जर तिने प्रेमाने ऐकले तर ठीक, पण जर तिने नकार दिला तर तिला जिवंत किंवा मृत अवस्थेत ओढत माझ्यासमोर हजर करा। आपल्या राजाची आज्ञा शिरसावंद्य मानून धूम्रलोचन आणि सुग्रीव आपल्या मायेने तात्काळ विंध्याचल पर्वताच्या घनदाट अरण्यात पोहोचले। ते तिथे पोहोचल्यावर त्या देवीला शोधू लागले। शोध घेता घेता त्यांना एक अवाढव्य गुफा दिसली जिचे द्वार बंद होते। धूम्रलोचन गर्वाने ओरडला की मी त्रिलोक विजेता शुंभाचा सेनापती आहे, त्वरित मार्ग मोकळा करा। त्याचा आवाज ऐकताच गुफेचे द्वार आपोआप उघडले गेले। आत प्रवेश केल्यावर त्यांना दिसले की माता कौशिकी आपल्या वाहनावर म्हणजेच सिंहावर शांतपणे ध्यानमुद्रेत बसलेल्या आहेत। जेव्हा धूम्रलोचन त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा सिंहाने एक भयानक गर्जना केली। त्या गर्जनेने संपूर्ण गुफा हादरली आणि धूम्रलोचन क्षणभर भयभीत झाला। त्याने मातेला सांगितले की तो असुरराज शुंभाचा संदेश घेऊन आला आहे। मातेच्या सांगण्यावरून सिंह शांत झाला। तेव्हा सुग्रीवाने मातेच्या रूपाची खोटी स्तुती करत म्हटले की तू अत्यंत अकल्पनीय आहेस, पण तुझे आयुष्य एका जंगलात व्यर्थ घालवण्यापेक्षा तू आमच्या महाराजांचा विवाह प्रस्ताव स्वीकारणेच तुझ्या हिताचे ठरेल। माता कौशिकी शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या की जो शुंभ स्वतःला त्रिलोक विजेता म्हणवतो तो प्रत्यक्षात एक कपटी असुर आहे, ज्याने देवांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे। त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की जो कोणी मला युद्धात पराभूत करेल त्याच्याशीच मी विवाह करेन। देवीचे हे जळजळीत शब्द ऐकून धूम्रलोचन संतापला। तो ओरडला की एका सामान्य स्त्रीला आपल्या सौंदर्याचा इतका अहंकार असू नये। त्याने मातेला युद्धाचे आव्हान दिले। धूम्रलोचनने आपल्या मायेने आकाशात असंख्य काळे सावट आणि हजारो असुर सैनिक निर्माण केले। त्याने विचार केला की ही स्त्री या सैन्याला पाहून घाबरेल, पण माता कौशिकींनी संतापून आपल्या हातात एक दिव्य घंटा प्रकट केली। धूम्रलोचनने त्यांची थट्टा केली की एका घंटेने तू माझ्या सैन्याचा सामना कसा करणार? पण मातेने जेव्हा त्या घंटेचा नाद केला तेव्हा त्यातून निघालेल्या ध्वनी लहरींनी संपूर्ण सृष्टीत भूकंप आणला। त्या अद्भुत आवाजाच्या प्रभावाने धूम्रलोचनची सर्व माया क्षणार्धात नष्ट झाली आणि त्याचे काळे सावट हवेत विरून गेले। धूम्रलोचनने हार मानली नाही। त्याने आपले विशाल रूप धारण केले आणि तो मातेवर तुटून पडला। माता कौशिकींनी ओळखले की हा असुर सहजासहजी मानणार नाही। त्यांनी आपल्या हाताने एक लख्ख चमकणारा विद्युत पाश हवेत फेकला। त्या विजेच्या फासाने धूम्रलोचनचे दोन्ही हात आवळून टाकले, ज्यामुळे तो पूर्णपणे शक्तिहीन झाला। तरीही तो आपल्या तोंडाने अपशब्द बोलत होता। शेवटी मातेने त्याचा अंत करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी एक धारदार चंद्राकार कटार निर्माण केली आणि ती पूर्ण शक्तीनिशी धूम्रलोचनच्या दिशेने भिरकावली। ती कटार धूम्रलोचनला इतक्या वेगाने लागली की तो तिथून उडून थेट शुंभाच्या राजसभेत जाऊन आदळला। सर्वांच्या देखत त्या पराक्रमी सेनापतीचे रूपांतर राखेत झाले। हे भयानक दृश्य पाहून शुंभ आणि त्याचे उरलेले सैन्य थरथर कापायला लागले। धूम्रलोचनचा अंत झाल्याचे पाहून दूत सुग्रीव सुद्धा मातेच्या चरणी लीन झाला। अशा प्रकारे माता कौशिकीने आपल्या अफाट शक्तीने अधर्माचा नाश केला आणि पुन्हा एकदा जगाला असुरांच्या भयापासून मुक्त केले।